राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का कहना ऐसा है कि फर्स्ट स्टैंडर्ड से मराठी ये अपनी महाराष्ट्र की मातृभाषा है। उस भाषा को पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब ने अभिजात भाषा का दर्जा दिया है। इसीलिए ये बहुत पुरानी लैंग्वेज है, भाषा है। तो इसीलिए उसमें ही बच्चों को सिखाना चाहिए, बच्चों ने पढ़ना चाहिए फर्स्ट स्टैंडर्ड से फोर्थ स्टैंडर्ड तक। उसमें ज़्यादा करके सेमी अंग्रेजी शुरू किया तो भी चलता है, या उसमें किसी को इंग्लिश मीडियम में डालना है तो वो भी डाल सकते हैं। लेकिन जब उनको इंग्लिश मीडियम में फर्स्ट स्टैंडर्ड में डालना हो तो वहाँ भी मराठी कंपलसरी होनी चाहिए। वैसा डिसीजन गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने लिया है। जरूर रुको। फिर फोर्थ के बाद फिफ्थ में हिंदी कंपलसरी, मराठी हिंदी अंग्रेजी ऐसा किया तो थोड़ा बहुत कम से कम वो बच्चा 10 साल का तो हो जाता है, 9 या 10 साल का। तो 10 साल के बाद उसके ऊपर वो जिम्मेवारी डाली तो वो अच्छी तरह से समझ सकते। राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतली। मला असं वाटतं की पहिली, दुसरी, तिसरी, चौथीमध्ये हिंदी असू नये, 5वी पासून हिंदी असावं, पहिली पासून मराठी त्यांना शिकवावं, मराठी लिहिता वाचता त्यांना यावं। आता आपण पहिली पासून सेमी इंग्रजी पण सुरू केलेलं आहे। साधारण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचं पण मत असंच येतं की भाषा कुठली शिकू नये ह्या मताची कुणीच नाही, परंतु फर्स्ट स्टँडर्ड मध्ये त्या मुलांच्यावर खूप काही वेगवेगळ्या प्रकारचं बर्डन टाकणं हे योग्य नाही। आणि तुम्हाला पत्रकार मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे, ज्यावेळेस ते पहिलीपासून मराठी लिहायला वाचायला शिकतात त्यावेळेस त्यांना हिंदी पण लिहिता आणि वाचता येतं, लिहिता आणि वाचता येतं, कारण दोन्ही भाषा साधारण सारख्याच, म्हणजे लिहिण्याच्या बाबतीत त्याच्यामध्ये सारख्याच आहे। फक्त बोलण्याच्या संदर्भात 5वी पासून जरी सुरुवात केली तरी काही हरकत नाही, तेव्हा 5वी पासून हिंदी सक्तीची करावी।